नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आपण अनेकदा अनेक गोष्टी या अविचारानं करत असतो, प्रेम आणि लग्न सुद्धा. आणि बऱ्याचदा आपले आई वडील किंवा समाज ज्या गोष्टीला विरोध करत असतात ते कसं चुकीचं असतं हे ती गोष्ट घडून गेल्यानंतर आपल्याला त्याचा प्रत्यय येत असतो. ही केस सुद्धा अशीच. मीडिया आणि पोलीस दोघेही चक्रावून गेले होते. एका कपाटामध्ये लॉक लावून एक मुलगी बंद. मम्मी मला बाहेर काढ ना मम्मी. मम्मी बाहेरच्या बेडवर तिच्याच आईचा कुणीतरी खून करून मृतदेह तिथेच टाकून दिलेला. अर्थात एक गोष्ट नक्की, खुनी हा ओळखीचा किंवा नेहमीचाच, पण कुठलाही पुरावा मागे सोडलेला नाही. दुसरीकडे एक प्रेत गेले 7-8 दिवस पडू नये, ते सडलंय. त्याची दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरली आहे, तरी सुद्धा कोणाला त्याची दखल देखील घ्यावीशी वाटत नाही. आपण खरंच इतके कोडगे झालोय? आपल्यातला माणूस संपत चाललाय का? आपण बदलायला हवं, किमान आजची ही केस पाहिल्यानंतर तरी. बेटा खूप भीती वाटते. हो बाळा, रडू रडू नको, रडू. शांत हो, शांत शांत हो. काय अरे सुशील, काय झालं? अहो बाबा, बघा ना, अचानक दचकून उठली आणि कालपासून काही खाल्लं सुद्धा नाही आहे. शांत हो, शांत. सर, बॉडीची ओळख पटण्यासारखे कुठलेही डॉक्युमेंट्स भेटले नाहीत. सर, आजूबाजूला चौकशी केली, पण याच्याबद्दल विशेष कोणाला काही माहिती नाही. आणि इथे कुठे सीसीटीव्ही कॅमेरेज पण नाही आहेत. मर्डर नाही सर, मर्डर पण नाही मिळालं. ये खा. अगं खा ना. अरे खातच नाहीये बघ ना. खाल्लं नाहीस तर स्ट्रॉंग कशी होणार? अरे दीपाली, ये ना. सॉरी, मी तुला त्रास दिला. अरे त्रास कसला त्यात? सिद्धी कुठे आहे? हो, आहे ना, ये. हॅलो सिद्धी. बघ ना अगं, जेवतच नाहीये ती. जेवत नाहीये? तुझ्याकडून तरी जेवतीये का बघ. हो. सुशील, ऐक ना मी काय म्हणते. ही पोर बरी वाटतीये रे स्वभावाने. मला तर बुवा आवडली बघ. तू हिच्याशी का नाही लग्न करत? हे बघ आई, मी तुला आता शेवटचं सांगतो. तर सिद्धीला सोडून मी बाकी कोणाचाही विचार करणार नाही, कळलं? इकडे या जरा. हां साहेब बोला. कधी कळलंय तुम्हाला? सर, मी इथे भाडं घ्यायला आलो होतो. दरवाजा उघडा दिसला म्हणून मी आतमध्ये गेलो. फक्त तो राजेशची डेड बॉडी सापडली. सर काय ना, बाजूला डम्पिंग आहे, त्याच्यामुळे कोणाला वासी आला नसेल. बरे, राजेश बरोबर तुमचं ते रेंटल एग्रीमेंट वगैरे असेल ना? नाही बनवले सर ॲग्रीमेंट. काय? विदाऊट ॲग्रीमेंट आणि पोलीस व्हेरिफिकेशन शिवाय घरात असा भाडोत्री ठेवणं हे गुन्हा आहे, माहिती नाही का तुला? हो साहेब, चुकी झाली. एकटा राहत होता का तू इकडे? साहेब 7-8 वर्षापासून तो इथे राहायला आला होता. तेव्हा त्याची बायको पण सोबत होती. त्याची बायको निघून गेल्यापासून तो इथे एकटाच होता. यांना पोलीस स्टेशनला बोलावून दोघांचे स्केच करून घ्या. ओके सर. तुमच्या बहिणीने या माणसाशी लग्न केलं, त्यांची मुलगी एवढी मोठी झाली आहे. तुम्हाला या माणसाबद्दल अजिबात काही माहित नाही? नाही, मी नाही ओळखत या माणसाला. त्याचं नाव निशांत होतं, आमच्या गावातलाच होता. पण सर, हे सगळं माझ्या चुकीमुळं झालं. माझ्यामुळं झालं सगळं. तुम्ही जरा शांतपणे सगळं नीट सांगा. मयुरी पळून जायच्या अगोदर मयुरी
कॉलेजला जाते असं सांगून मयुरी बाहेर त्या निशांतला भेटायची हे मी खूप वेळा ऐकलं होतं कानांनी. त्या दिवशी मी प्रत्यक्ष बघितलं आणि म्हणून मी जाऊन तिला जाब विचारलं तर उलट तिनेच मला खूप ऐकवलं. आणि मग मी हे सगळं जाऊन बाबांना सांगितलं. बाबा खूप भडकले. मयुरी आल्यावर त्यांनी खूप मारलं तिला आणि खोलीत बंद केलं. आईने खूप समजावायचा प्रयत्न केला पण बाबांनी कोणाचंच नाही ऐकलं. असेच काही दिवस गेले आणि मग मयुरी पळून गेली. सर, धनश्रीच्या म्हणण्यानुसार गीता इथे निशांत नावाच्या माणसाबरोबर पळून आली, पण लग्न मात्र तिने सुशीलशी केलं. कदाचित निशांतला याच गोष्टीचा राग आला आणि निशांतने ते सगळं केलं असेल. ऑनर किलिंग असू शकतं. सर, पण इतक्या वर्षानंतर निशाने तिला का मारलं असेल? कारण त्याला गीताबद्दल माहिती इतक्या वर्षानंतर मिळाली. राग तर होताच. धनश्रीच्या आईबाबांना सुद्धा चौकशीसाठी बोलवा. ठीक आहे सर. सर, तुम्हाला काय वाटतं, त्याच्यामध्ये सुशीलचा हात नाहीये? काही सांगू नाही शकत. मला असं वाटतंय की सुशील सुद्धा काहीतरी लपवतोय. म्हणजे मे बी सुपारी देऊन त्याने कांड केला आणि स्वतः नामा निराळा. त्याचे बँक डिटेल्स आणि कॉल रेकॉर्ड सगळं बारकाईने चेक करा. ओके सर. सर, तुम्ही त्या घरमालकाकडून राजेशचं केस बनवायला सांगितलं होतं, पण ते नाही झालं सर. कारण त्या घरमालकाला नीट काही आठवत नाही. एक काम करा, तिकडे जाऊन जरा आजूबाजूला पुन्हा विचारपूस करा. CCTV वगैरे काही सापडतं का जरा बघा. सर, सर, राजेशचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले. सर, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार राजेशच्या पोटावरती खूप खोलवर वार करण्यात आले. त्याच्यामुळे अतिरक्तस्राव झाला आणि त्याचा मृत्यू झालाय. मृत्यूची वेळ दुपारी 12 ते 2च्या दरम्यानची. सर, घटनास्थळावरती आपल्याला दारूचे 2 ग्लास सापडले होते. कदाचित दारू पिल्यानंतर खूप भांडणं झाली असतील आणि त्याच रागात राजेशचा खून झाला असेल. त्या ग्लासेसवरचे फिंगरप्रिंट्स आपल्या डेटाबेसमध्ये रन करा. ओके सर. सर, एक मिनिट. हॅलो, हां बोल रे. ठीक आहे. ओके सर, आपल्या खबऱ्याचा फोन होता. राजेशच्या एका मित्राचा ठाव ठिकाणा लागलाय. बाबा ते खूप कडू आहे, नको मला. हे बघ, मी तुला पाजेल ना तर एकदम गोड लागेल. हा, चला. नाही, लवकर बरं व्हायचंय की नाही? हा, चल. ओके, व्हेरी गुड. हा बघ, आता एकदम मस्त लवकर ठीक होशील. हे भाऊ, हा धीरज कुठे गेला काय माहिती आहे का? माहित नाही साहेब, 7-8 दिवस झाले, दिसला पण नाही. ठीक आहे. सर, मी सुशीलचे बँक डिटेल्स चेक केले तर त्याच्यामध्ये एका हॉस्पिटलची एंट्री मिळाली. त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मी चौकशी केली तेव्हा कळलं की त्याने त्याच्या मुलीची आणि त्याची DNA टेस्ट केली होती. हे त्याचे रिपोर्ट्स. म्हणजे सुशीलला शंका आली होती की सिद्धी त्याची मुलगी नाही. हॅलो, काय? चल. काय सर, काय डॉक्टर, काय झालं सिद्धीला? तिला फिनाईल पाजण्यात आलं होतं. फिनाईल? हो, तिला उलट्याही होत आहेत आणि तिच्या पोटात अजूनही थोडं फिनाईल आहे आणि ह्या सगळ्यामुळे तिची कंडिशन थोडी नाजूक आहे.
सर मला काहीच नाही माहीत. मी फक्त औषध. कळतंय का तुम्हाला? गीताच्या प्रकरणात सिद्धी प्राईम विटनेस. डॉक्टर काही दिवस सिद्धीला इकडे हॉस्पिटलमध्येच ठेवा. आपला एक माणूस 24 तास इकडे ठेवा आणि सिद्धीला कोणालाही भेटू देऊ नका. चला तुमच्याशी बोलायचं. हॉस्पिटलच्या DNA टेस्टचं बिल. आता यातून आम्हाला काय समजलं ते मी सांगतो. तू टेस्ट केलीस, तुला समजलं की सिद्धी तुझी मुलगी नाही आहे. या गोष्टीचा राग आला आणि त्या रागापायी जाऊन तू गीताला मार. सर मी गीताचा मर्डर नाही केलाय. हो मी मान्य करतो की मी तिच्यावर संशय घ्यायचो. ती सतत फोनवर असायची. आमच्यात आधीसारखं काहीच राहिलं नव्हतं. मग एक दिवस मला कळलं की ती प्रेग्नेंट आहे. आम्ही खूप खुश झालो. आम्हाला मुलगी झाली सिद्धी. आणि मग एक दिवस आईकडे बोलत असताना मला लक्षात आलं की जेव्हा ती प्रेग्नेंट झाली तेव्हा मी 3 महिने दिल्लीला होतो. मग आणि म्हणून मी टेस्ट केली आणि मला समजलं की सिद्धी माझी मुलगी नाही आहे. इनफॅक्ट मला हे सुद्धा कळलं की मी कधी बाप नाही बनू शकत. आणि म्हणून तू गीताला मारलंस. हो सर मी गीताचा मर्डर नाही केलाय. सर सिद्धी माझी मुलगी नसली तरी मी तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. मी गीताला विचारायचा प्रयत्न पण केला होता पण तिने फोन ठेवून दिला. सर मी खरंच सांगतोय मला माझी कमी कोणाला दाखवायची नव्हती म्हणून मी तो विषय सोडून दिला. ठीक आहे, इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट होईपर्यंत शहर सोडून जायचं नाही. हो सर. सर गीतासारखा सिद्धीला सुद्धा मारण्याचा प्रयत्न झालाय. मला तर वाटतं की ह्या सगळ्यामध्ये याच्या घरच्यांचाच हात आहे. सुशीलकडे मोटिव्ह आहे पण आपल्याकडे पुरावे नाही आहेत. हो सर. सर आणि सुशीलचे आणि दीपालीचे कॉल रेकॉर्ड सुद्धा विचित्र आहेत. अजून एक गोष्ट सर, त्या सुशीलच्या आईला सिद्धी पहिल्यापासूनच आवडत नव्हती. कदाचित तिने तर सिद्धीला फिरायला पाजलं नसेल. सुशीलचे आई वडील दोघांवरती नजर ठेवा आणि दोघांचे कॉल रेकॉर्ड्स करा. घरात आपल्याला चहाचे 2 कप सापडले होते. म्हणजे कदाचित सुशीलचे आई वडील त्यावेळी घरात हजर होते आणि सिद्धीने हे बघितलं असावं म्हणून सिद्धीला मारण्याचा प्रयत्न होता. सिद्धी सुशीलची मुलगी नाही तर कोणाची मुलगी आहे? कदाचित दीपालीला या बाबतीत काही माहीत असावं. दीपालीला बोलू. ओके सर. दीपाली, सिद्धी सुशीलची मुलगी नाही हे आम्ही खात्रीने सांगू शकतो. गीता तुझी जवळची मैत्रीण होती. सिद्धी कोणाची मुलगी आहे हे तिने शेअर केलंच असेल. सांगशील? ते मी कसं सांगणार? पण त्या दिवशी मी जेव्हा तिच्या घरी गेले होते तेव्हा. गीता, तुला एक गुड न्यूज द्यायची. हो. मी प्रेग्नंट आहे. सिरियसली? सॉरी. पण कधी? कसं? डॉक्टर कुलकर्णींची कमाल आहे. गरज पडल्यास पुन्हा बोलू. ओके. सर गीताचे आईवडील आले. हे बघा साहेब, पोरींना नाक कापलं माझं. अख्ख्या गावात इज्जत गेली. ती पळून गेली तेव्हा लय रागात होतो मी. त्या पोराच्या घरच्यांना बी नाही सोडलं. लय शोधलं, लय पैसा खर्च झाला पण हाती काय लागला नाही साहेब. ज्या मुलांनी तिला पळवून नेलं होतं निशांत, तो कुठे असतो? साहेब, निशांत कुठे आम्हाला माहित नाही पण त्याचे आई वडील आमच्याच गावात आहेत. आता हे विचारायला आम्हाला इथं बोलवलं होय. एक वाईट बातमी आहे. मयुरीचा खून झाला. काय? काय झालं आमच्या मयुरीला? तिला एक मुलगी आहे 5-6 वर्षांची, सिद्धी नाव आहे. ती आता हॉस्पिटलमध्ये. मयुरीला तुम्ही भेटू नाही शकलात, तिला तरी भेटून द्या.
सर सुशीलची सगळी स्टोरी मी क्रॉस चेक केली. तो खरं बोलतोय. हे त्याचे रिपोर्ट्स. सर सुशीलने आपल्याला सांगितलं होतं की गीता जास्त कोणाशी मिळून मिसळून वागत नाही. त्याच्यामुळे शेजाऱ्यांकडे चौकशी केल्यावर तिच्याबद्दल जास्त काही माहिती मिळाली नाही. सुशील घरी नसताना कोणाची ये जा? नाही सर, चौकशीत तरी तसं काही समोर नाही आलं. मुलीच्या मृत्यूची खबर ऐकून आई खचली होती, पण बापाला फरक पडला नाही. सर तुम्हाला असं वाटतंय का की गीताच्या बापानेच हे सगळं केलंय? स्वतःच्या काळजाचा तुकडा गेला तरी ह्याच्या हृदयाला पाझर फुटला नाही. याचा बॅकग्राऊंड चेक करा. ओके सर. हे बाळा, घाबरू नको हा. मी तुझी आजी आहे आणि हे तुझे आजोबा. हो हो, बघा तरी अगदी आपल्या मयुरीसारखी दिसते. मी ना तुझ्यासाठी खाऊ बनवून आणलाय, पुरणपोळी आणली. नाही हो, ती त्यातली बाई नव्हती. पण गीता जरा विचित्रच होती. ती कधी म्हणजे कधी घराच्या बाहेर जायची नाही आणि बाहेरचंही कधी तिच्या घरी कोणी यायचं नाही. ती तिचा पूर्ण वेळ तिच्या मुलीसोबतच घालवायची आणि कधी बाहेर जातानाही दोघी मायलेकीच जायच्या. हां, पण तिची एक मैत्रीण तिच्या घरी तिला भेटायला यायची, पण ती नेमकं गीता नसतानाच यायची. राजा मला भेटला होता साहेब. ते बघ राजा, पैसे फिशे काही मागू नको बाबा. अगोदरच तंगी चालू आहे आणि त्यात मला काम पण नाही. आणि तुला एवढ्या ठिकाणी काम लावलं पण तू टिकतो कुठं? अरे बाबा, खाली फुकटचा लेक्चर नको देऊ, पैसे असतील तर दे. अरे कुठं मी प्रेमात पडलो आणि आता इथे येऊन पडलोय. मला सांग, वहिनीनं काय काय करायला पाहिजे तुझ्यासाठी? आणखी तुला पत्ते खेळायला पैसे द्यायचे, दारू प्यायला पैसे द्यायचे, मटण खायला पैसे देते आणि त्यात तू तिच्यावर चिडायचा. प्रेम केलं म्हणून का तिनं तुला रोज संध्याकाळी गटारातून उचलून घरी आणायचं का? अक्कल नाही का तुला? कळत नाही? वहिनीचं नाही पुळका आलेला दिसतोय तुला. तुला पण देते काय? हे राजा, काही काय बोलतोय? चल नाही चल. साहेब, तेव्हापासून नादच सोडला मी त्याचा. कोण राहणार हो असल्या चक्रम माणसासोबत? त्याची बायको पण त्याला सोडून गेली साहेब. लय चांगली पोरगी हो, लय प्रेम करायची त्याच्यावर. साहेब, एक रघु नावाचा मुलगा आहे, त्याच्यासोबत राजा असायचा. रघु चोऱ्या माऱ्या करायचा साहेब. आता रघु पण गायब आहे साहेब. सर फिंगरप्रिंटचे रिपोर्ट आले. या राजेश बरोबर रघु नावाचा एक मुलगा राहायचा, त्याच्याशी फिंगरप्रिंट्स मॅच झाले. सर या रघुच्या नावावर पोलीस स्टेशनमध्ये छोटे मोठे गुन्हे दाखल आहेत, म्हणजे चोऱ्या करणं वगैरे. पण महत्वाचं म्हणजे जेव्हापासून राजेशचा खून झालाय तेव्हापासून हा रघु गायब आहे. रघुला शोधून काढा. सर अजून एक महत्वाची गोष्ट, गीताच्या शेजारी पाजारी चौकशी केल्यावर कळलं की गीताच्या घरी गीता नसताना तिची मैत्रीण दीपाली यायची. सुशील आणि दीपालीचा काहीतरी अँगल आहे. दीपालीशी बोलावं लागेल. तुझे आणि सुशीलचे कॉल रेकॉर्ड आहेत आमच्याकडे. तुमचं मेसेजिंग आम्ही बघितलंय. सुशील गीतापेक्षा जास्त तुझ्याशी बोलत होता. सर, त्या दोघांमध्ये सारखे वाद होत असायचे. वॉचमॅननी आम्हाला सांगितलं की गीता घरी नसताना तू सुशीलला भेटायला जायची. पण 2-3 दिवस जेव्हा गीता घरी एकटीच होती, तू एकदाही गेली नाहीस. आम्ही चांगले मित्र आहोत, आणखी काही नाही. गीता तुझी मैत्रीण होती, मग ती गायब झाल्याचं पोलिसांना तू का कळवलं नाहीस? की तुमचा अफेअर आहे म्हणून सुशीलचा गुन्हा तू लपवतेस? सर, असं काही नाही आहे. सुशील रागत होता हे खरं आहे, पण त्यानेही असं काही केलं नसेल. थँक्यू आम्हाला इन्फॉर्म केल्याबद्दल. सर सुशीलच्या गावावरनं त्याच्या वकिलांचा फोन होता. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या दिवशी गीताचा मर्डर झाला त्या दिवशी सुशीलला कोर्टात तारीख होती, तो कोर्टात होता. दीपालाचं असं म्हणणं आहे की सुशीलने काय नाही केलं. कन्फ्युजिंग होत चाललंय सगळं. सर असं तर नाही ना की हे सगळं निशानने केलं असेल?
कारण निशांतला सोडून गीता ही सुशील बरोबर सेटल झाली आणि हे त्याला पटलं नाही म्हणून त्यानेच हे सगळं केलं असेल. सर, निशांतवरनं आठवलं, त्याचे घरचे चौकशीसाठी आले. साहेब, जीव नकोसा केला होता पोराने. तो तानाजी रोज यायचा, त्रास द्यायचा, मारायचा. बोल कुठे ठेवला माझ्या पोरीला? असं खूप दिवस चाललं होतं. नंतर तो शांत झाला. पण साहेब, आम्ही कसे बसे दिवस ढकलतोय हो. खरंच सांगतो, आम्हाला इथलं काही माहित नाही हो. मला सांगा, निशांत घर सोडून गेला त्या दिवसानंतर त्यांनी तुमचा संपर्क केला होता? नाही साहेब. साहेब, तो गेल्यापासून त्याची काय पण खबर नाही हो. निशांतचा फोटो आहे का तुमच्याकडे? हाय. बघितल्यासारखं वाटतं. सर, फोटो खूप जुना आहे, काही कळत नाही. याचा फेस कट राजेश सारखा आहे. राजेशच्या त्या मित्राला फोन करा आणि क्रॉस चेक करा. हाच होता का तो? हो साहेब, हाच होता. नीट बघ. हा साहेब, हाच होता. माझ्या मुलीच्या बारशाला आलता तो. एक मिनिट. हे बघा साहेब. हे कसं शक्य आहे नाही कोणी? सर, हे बघा, धीरजने सुद्धा हे कन्फर्म केलंय की 7-8 वर्षांपूर्वी गीताने निशांतला सोडलं आणि त्याच्यानंतर तिने सुशीलशी लग्न केलं. निशांतचा मृत्यू दुपारी 12 ते 2च्या दरम्यान झाला आणि गीताचा मृत्यू 4 ते 6च्या दरम्यान झाला. म्हणजे निशांतने तर गीताला नाही मारलं. सर, एक मिनिट. हॅलो, ठीक आहे, त्याला पोलीस स्टेशनला घेऊन या. सर, रघुला पोलीस स्टेशनला आणतात. काय मारलं त्याला? बोल. चूक झाली साहेब. साहेब, आईची शपथ घेऊन सांगतो, मला त्याला मारायचं नव्हतं साहेब. खरंच. का मारलं ते सांग. काही दिवसा पहिले तो मला भेटला होता सर. त्यानंतर अरे खाते में लिख लेना, आज काय गया. रघुभाई, पैशांची जाम अडचण आहे, मिळतील का? एक भूका दुसरा प्यासा. माझाच खिसा थंड आहे यार, तुला कुठून देणार? मग एक काम करा ना रघुभाई, काही काम असेल तर सांगा ना. कसं डोकं चालेल असं झालंय बघा. एक काम है, लेकिन अगर माल मिला तो 60 मेरा 40 तेरा. मंजूर? अरे चालेल ना रघुभाई. ये तेरा, ये मेरा. रघुभाई, कमी यार. मी जास्त माल उचलला होता, मला जास्त पैसे पाहिजे. आपलं आधीच ठरलं होतं. माल मिळाला 60 माझे 40 तुझे. मिळाले. चल येतो मी. अरे पण मी किती रिस्क उचलले, मला जास्त पैसे पाहिजे. काय जास्त बिस्त ना, बरोबर तुझे तुला दिलेले ना. चल रे, चाललो मी. आपण रे शाण्या, रे चल, पैसे दे माझे. माझ्या पैसा. ए, खोटं बोलू नकोस हा. तू त्याला ढकलला आणि तो मेला नाहीये. तू त्याला चाकूने भोसकलाय आणि मग तो मेलाय. आता खरं सांगतो का उलटा लटकव तुला? साहेब, मी त्याला खरंच चाकू बिकू नव्हता मारला साहेब. मी फक्त त्याला धक्का दिला होता साहेब. मी खरं बोलतो साहेब, खरंच. याने नाही केलं. याने नाही केलं, मग कोणी केलं? निशांत आणि गीताला मारण्याचा स्ट्रॉंग मोटिव्ह एकाच माणसाकडे आहे. पोलिसांची संशयितांची यादी कमी होत होती. खुनी अखेर नजरेच्या टप्प्यात होता. पण गीताचं कुठे चुकलं हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. गीता निस्वार्थी प्रेमाच्या शोधात होती. निशांतमध्ये तिने तेच शोधलं. निशांत मात्र गीताचा संशय घेऊन तिचा छळ करत राहिला. गीता नोकरी करून पैसे कमवत होती आणि निशांत तेच पैसे दारूमध्ये उधळत होता.
प्रेमाचा सुरुवातीचा भर ओसरल्यानंतर गीताला निशांतबद्दल तिरस्कार वाटायला लागला आणि तिने त्याला सोडलं. सुशील मात्र तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. तिला सुशीलला गमवायचं नव्हतं. सुशीलला मूल हवं होतं म्हणून तिनं त्याला न सांगता स्पर्म डोनरचा वापर करत सिद्धीला जन्म दिला. अर्थात आपल्याला मूल होणं शक्य नाहीये हे सुशीलला माहिती असल्यानं त्याच्या मनात संशय निर्माण झाला. घाई आणि अविचारानं गीताचा घात केला होता. अर्थात खुनी कोण हा प्रश्न होताच. खून अर्थातच सुशीलनं केला नव्हता आणि अशातच पोलिसांसमोर एक शॉकिंग गोष्ट आली. साहेब, जे काय माहिती होतं ते समजा तुम्हाला सांगितलं. आम्ही आमच्या पद्धतीने विचारू शकतो. साहेब, खरं तेच सांगतोय. नाही, कबूल करतो. आधी मी लय रागात होतो. 2 वर्ष कुत्र्यासारखं शोधलं त्यानं. पण नंतर गावातले लोक बी हळूहळू इसरायला लागले. माझा राग बी शांत झाला आणि आता तर गोष्टच सोडून दिली आहे. मग तुमच्या धाकट्या मुलीला का असं वाटतं की हे सगळं तुम्हीच केलंय? धाकटी मुलगी? अहो साहेब, मयुरी आमची एकुलती एक मुलगी आहे. मग धनश्री कोण? हे बघा, आमची दिशाभूल करू नका. अहो साहेब, खरं सांगतोय. अहो साहेब, धनश्री कोण आहे आम्हाला ठाऊक नाही. आमची एकच मुलगी आहे, मयुरी. हा, मग ती मुलगी कोण आहे जी मयुरीला शोधते? लागला का फोन? नाही सर, अजूनही फोन स्विच ऑफ येतोय. सायबर सेलला सांगा तो नंबर ट्रेस करायला आणि त्याचं लास्ट लोकेशन कुठलं होतं ते पण बघा. ओके सर. सर, पण मला एक गोष्ट कळत नाहीये की धनश्रीने स्वतःला गीताची बहीण असल्याचं खोटं का सांगितलं? त्या धनश्रीचा काहीतरी अँगल आहे. गीताचा मर्डर झाला त्या दिवशी तिच्या घराच्या आसपास किती सेलफोन्स ऍक्टिव्ह होते ते बघा आणि ते फुटेज पुरात एकदा चेक करा. लग्नात आलेल्या लोकांमध्ये जर धनश्री दिसली तर खून डेफिनेटली तिनेच केलं. पण जर का खून धनश्रीने केला असेल तर ती स्वतःहून पोलीस स्टेशनला का आली? क्रिमिनल सायकोलॉजी. पोलिसांना आपला संशय आला नाही ना हे चेक करायला आले. सर, गीताच्या कॉलनीमध्ये राहायची त्या कॉलनीच्या पाठीमागच्या कॉलनीमधलं एक CCTV फुटेज सापडले सर. त्या कॉलनीतनं गीताच्या कॉलनीमध्ये यायला जायला रस्ता आहे. सर, हे बघा. धनश्री सारखी दिसते का? हो सर, तशीच वाटते. धनश्रीला शोधून काढ. ओके सर. सर, त्या मुलीच्या नंबरवरून कोणाला तरी फोन केला गेला होता. आपल्या सायबर टीमनी लोकेशन पाठवले. हे बघा. धनश्री नावाच्या मुलीला ओळखता का? नाही. का काय झालं? नंबर दाखवा. चौऱ्याऐंशी 32. अहो, हा तो ज्योतीचा नंबर. मगाशी झाला होता फोन. ज्योतीला कसं ओळखतं? अहो, एक नंबरची येडी पोरगी आहे ती. म्हणजे काय आहे ती, माझ्या मुलाच्या निशांच्या मागं लागली ती येण्यासाठी. ती तर पोरगी हो. अहो, अख्ख्या गावामध्ये आमची सून आहे म्हणून सांगत फिरते. काय बोलणं झालं तिच्याशी? काही नाही, कुठेतरी जायचं म्हणत होती. जरा घाईतच होती ती. पत्ता सांगा तिचा. पोलीस?
बसवा. ज्योती, तुझ्या विरुद्ध भरपूर पुरावे आहेत. आता सगळं खरं खरं सांगून टाक. गीताला का मार? सटवे बाजूला होती. तुला किती वेळा सांगितलं त्याच्या जवळ जाऊ नको, कळत नाही तुला? परत जर त्याच्या जवळ गेलीस ना तर काहीतरी डोक्यात घालून जीव घेईन तुझा, कळला? तो फक्त माझा आहे, माझा. चल निघतो ना. ज्योते, मी फक्त गीताचा आहे आणि मी हिच्याशीच लग्न करणार आहे. आमच्या मध्ये आलीस ना तर तुझंच काहीतरी करावं लागेल मला. निशांत फक्त माझा आहे, फक्त माझा आहे. मी निशांतच्या घरी गेले. दारातून डोकावून पाहिलं तर त्याची आई काम करत होती. मी हळूच मोबाईल घेतला, बाहेर गेले आणि त्याच्या आईच्या आवाजात त्याच्याशी बोलले. बोलाय. हॅलो, हा पंड्या. अरे तो पक्याचा नाना येतोय मुंबईला. तुझा पत्ता दे, म्हणजे त्याच्याबरोबर कपडे सामान आणि पैसे पाठवते. आई, बरं झालं तू फोन केलास. घे, लिहून घे. मग मी नीरजकडे गेले, त्याला समजावलं आणि त्याला घेऊन मुंबईला निशांतच्या घरी गेले. त्याला बाहेर थांब म्हणलं आणि आज जाऊन बघितलं तर निशांतची अवस्था खूप वाईट होती. त्याला खूप लागलेलं. अरे कोण आहेस तू? मी ज्योती, तुझी ज्योती. बघ की माझ्याकडे. कोण ज्योती? अरे मला कोणी नकोय, माझी फक्त गीता आहे. असं बोलू नको. अरे नकोय मला कोणी. कुणी नकोय तुला? तुला मी पण नकोय तुला. अरे नेक, येड्यागत त्याच्यावर प्रेम केलं, त्यानं मला ढकललं बाजूला. मला खूप राग आला. मी आत गेले, चाकू घेतला आणि मारून टाकलं त्याला. हे सगळं त्या गीतामुळं झालं. मग मी ठरवलं आता नाही तिला सोडायचं. नीरजला घेतलं आणि तिच्या घरी गेले. जे काय झालंय ते तुझ्यामुळं झालंय. निशांत तुझ्यामुळं माझ्यापासून दुरावला. नाही, आता मी तुला सोडायची नाही. मी आणि नीरजनं दार तोडून टाकलं. आत गेलो तर भीक मागायला मी काही नाही केलं. मला मारू नका. मी मात्र माझा बदला घेतला. चार्जशीट बनवा. निशांतवरच्या प्रेमानं ज्योती आंधळी झाली होती. जे आपल्याला मिळालं नाही ते इतर कोणालाही मिळता कामा नये या विचारानं निशांत, गीता आणि अखेर तिनं स्वतःलाही संपवल्यासारखंच होतं. ज्योतीला न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पण ज्योतीच्या या विचित्र एकतर्फी प्रेमामुळे 4 कुटुंब उद्ध्वस्त झाली. ज्योतीचं हे कृत्य नक्कीच लांछनास्पद होतं. पण आपण म्हणतो ना, एकतर्फी प्रेमाला हातपाय नसतात, ते पांगळं असतं. स्वतःच्या आनंदापुढे या एकतर्फी प्रेमामध्ये दुसरं काहीही दिसत नाही. तुमची सुद्धा ज्योती व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे वेळीच स्वतःला सावरा, सावध राहा, नाहीतर तुम्ही स्वतः बरोबर इतरांचं सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त करा. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत आज इथेच थांबूया. मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या घरच्यांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करायला विसरू नका. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद,
जय महाराष्ट्र. माणसाच्या जडणघडणीमध्ये युवा अवस्था हा एक फार महत्वाचा टप्पा असतो. अरे मूर्ख आहेस का तू तू आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय हा अरे पण काय झालंय काय एका चांगल्या युवकाची चांगल्या मार्गावर वाटचाल करत असताना पावलं अशी अडखळली की त्याच्या आयुष्याची आणि त्याच्या कुटुंबाची फार धूळधाण उडाली. हेच दोघं होते सर ते कालच्या भागात आपण पाहिलं सुशील एका जमिनीच्या व्यवहारासाठी गावाला येतो आणि त्याची बायको गीता काही दिवसांपासून 6-7 वर्षाच्या मुलीसोबत एकटी राहत होती. पण काही कारणामुळे दोघांमध्ये संपर्क होत नाही. तू जरा घरी जाऊन बघशील का गीता कुठे येते. गीता 2 दिवसानंतरही गीताशी काहीही संपर्क होत नाहीये म्हणून सुशील लगेच घरी यायला निघतो. गीता घरी येऊन बघतो तर घरात त्याच्या बायकोची बॉडी पडली आहे आणि सिद्धी मिसिंग आहे. साहेब प्लीज 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 माझ्या मुलीला शोधा ना ती कुठे सापडत नाहीये प्लीज. पोलीस येऊन घराची झडती घेतात तेव्हा सिद्धी एका कपाटात सापडते. गीता मर्डरची चौकशी सुरू असताना मध्येच एक मुलगी ज्योती येते आणि माझी मोठी बहीण गायब आहे असं सांगते. 7-8 वर्ष झाली सापडत नाहीये. पोलीस ज्योतीच्या बहिणीचा म्हणजे मयुरीचा फोटो बघून बुचकळ्यात पडतात कारण तो फोटो गीताचा आहे. ऑनर किलिंगकडे वळत चालली आहे केस. गीताच्या घरच्यांनी तिला ट्रेस करून मारलंय असं वाटतं. इतक्यात पोलिसांना एक फोन येतो की एक बॉडी सापडली आहे. आता पुढे नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. सनसनाटी गुन्ह्यांच्या शृंखलेत तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आपण अनेकदा अनेक गोष्टी या अविचारानं करत असतो, प्रेम आणि लग्न सुद्धा. आणि बऱ्याचदा आपले आई वडील किंवा समाज ज्या गोष्टीला विरोध करत असतात ते कसं चुकीचं असतं हे ती गोष्ट घडून गेल्यानंतर आपल्याला त्याचा प्रत्यय येत असतो. ही केस सुद्धा अशीच. मीडिया आणि पोलीस दोघेही चक्रावून गेले होते. एका कपाटामध्ये लॉक लावून एक मुलगी बंद. मम्मी मला बाहेर काढ ना मम्मी. मम्मी बाहेरच्या बेडवर तिच्याच आईचा कुणीतरी खून करून मृतदेह तिथेच टाकून दिलेला. अर्थात एक गोष्ट नक्की, खुनी हा ओळखीचा किंवा नेहमीचाच, पण कुठलाही पुरावा मागे सोडलेला नाही. दुसरीकडे एक प्रेत गेले 7-8 दिवस पडून आहे, ते सडलंय. त्याची दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरली आहे, तरी सुद्धा कोणाला त्याची दखल देखील घ्यावीशी वाटत नाही. आपण खरंच इतके कोडगे झालोय? आपल्यातला माणूस संपत चाललाय का? आपण बदलायला हवं, किमान आजची ही केस पाहिल्यानंतर तरी. बेटा भीती वाटते. हो बाळा रडू रडू नको रडू. शांत हो शांत शांत हो. काय अरे सुशील काय झालं? हो बाबा बघा ना अचानक दचकून उठली आणि कालपासून काही खाल्लं सुद्धा नाही आहे. शांत हो शांत. सर, बॉडीची ओळख पटण्यासारखे कुठलेही डॉक्युमेंट्स भेटले नाही. सर, आजूबाजूला चौकशी केली पण याच्याबद्दल विशेष कोणाला काय माहिती नाही.
मी सुशीलचे बँक डिटेल्स चेक केले तर त्याच्यामध्ये एका हॉस्पिटलची एंट्री मिळाली. त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मी चौकशी केली तेव्हा कळलं की त्याने त्याच्या मुलीची आणि त्याची DNA टेस्ट केली होती. म्हणजे सुशीलला शंका आली होती की सिद्धी त्याची मुलगी नाही. तिला फिनाईल पाजण्यात आलं होतं. फिनाईल? तिला उलटाही होत आहे आणि तिच्या पोटात अजूनही थोडं फिनाईल आहे. आता यातून आम्हाला काय समजलं ते मी सांगतो. तुला समजलं की सिद्धी तुझी मुलगी नाही आहे, या गोष्टीचा राग आला आणि त्या रागापायी जाऊन तू गीताला मारलं. सर असं तर नाही ना की हे सगळं निशांतने केलं असेल, कारण निशांतला सोडून गीता ही सुशील बरोबर सेटल झाली आणि हे त्याला पटलं नाही म्हणून त्यानेच हे सगळं केलं असेल. निशांतचा फोटो आहे का तुमच्याकडे? बघितल्यासारखा वाटतं. निशांत आणि गीताला मारण्याचा स्ट्रॉंग मोटिव्ह एकाच माणसाकडे आहे. खोटं बोलू नकोस हा. तू त्याला ढकलला आणि तो मेला नाहीये, तू त्याला चाकूने घुसकलाय. मी त्याला करत चाकू बिकून होता मारला साहेब. निशांत आणि गीताला मारण्याचा स्ट्रॉंग मोटिव्ह एकाच माणसाकडे आहे. आधी मी लय रागात होतो. 2 वर्ष कुत्र्यासारखं शोधलं त्यानं आणि आता तर गोष्टच सोडून दिली आहे. मग तुमच्या धाकट्या मुलीला का असं वाटतं की हे सगळं तुम्हीच केलंय? धाकटी मुलगी? अहो साहेब, मयुरी आमची एकुलती एक मुलगी आहे. धनश्री नावाच्या मुलीला ओळखतात? नाही. नंबर दाखवा. 8432. मगाशी झाला होता फोन. काय बोलणं झालं तिच्याशी? कुठेतरी जायचं म्हणत होती, जरा घाईतच होती ती. माणसाच्या जडणघडणीमध्ये युवा अवस्था हा एक फार महत्वाचा टप्पा असतो. अरे मूर्ख आहेस का तू? तू आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतोय? हा? अरे पण काय झालंय काय? एका चांगल्या युवकाची चांगल्या मार्गावर वाटचाल करत असताना पावलं अशी अडखळली की त्याच्या आयुष्याची आणि त्याच्या कुटुंबाची फार धूळधाण उडाली. हेच दोघं होते सर ते. इकडे या जरा. हां साहेब बोला. कधी कळलंय तुम्हाला? सर मी इथे भाडं घ्यायला आलो होतो. दरवाजा उघडा दिसला म्हणून मी आतमध्ये गेलो. फक्त तो राजेशची डेड बॉडी सापडली. तुमच्या बहिणीने या माणसाशी लग्न केलं, त्यांची मुलगी एवढी मोठी झाली आहे. सर धनश्रीच्या म्हणण्यानुसार गीता इथे निशांत नावाच्या माणसाबरोबर पळून आली. सर राजेशचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आले. सर मी सुशीलचे बँक डिटेल्स चेक केले
दीपाली, सिद्धी सुशीलची मुलगी नाही हे आम्ही खात्रीने सांगू शकतो. सर सुशीलची सगळी स्टोरी मी क्रॉस चेक केली. सर फिंगरप्रिंटचे रिपोर्ट आले. तुझे आणि सुशीलचे कॉल रेकॉर्ड आहेत आमच्याकडे. हे कसं शक्य आहे नाही कोणी? सर हे बघा. साहेब, जे काय माहिती होतं ते समजा तुम्हाला सांगितलं. आम्ही आमच्या पद्धतीने विचारू शकतो. सर गीताच्या कॉलनीमध्ये राहायची. धनश्री नावाच्या मुलीला ओळखता का?